राम राम मंडळी, मी विष्णू परत एकदा स्वागत करतो आपलं मोटरवाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण ठिबकनं खत सोडायचा आणखी एक नवीन जुगाड पाहणार आहे। हे बघा, या टाकीत पाणी भरणं चालू आहे। त्याच्यात आपण एक K44 म्हणून आहे, मक्काचे कणस पोचतील याच्यासाठी। मधुमक्का आहे। हे बघा, आता तुम्हाला जुगाड दाखवतो मी। ही मोटर आहे, डबल मोटरची पिचकारी होती, त्याच्यातून मोटर काढून घेतली मी। त्याला जे तर हे आउटलेटचा जो पाईप आहे तो तसाच लावलेला आहे। त्याच्यानंतर हे दोन जे वायर होते त्याचे, हे दोन्ही वायराला कनेक्शन करून हे जो रेड कलरचा वायर आहे प्लसचा, त्याला मध्ये एक बटन बसवलेलं आहे। याला निळा हे करून याला क्लिपा बसवलेल्या आहे। आता हे बघा, हा एक गट्टा आहे। त्याच्यानंतर ही जी नळी आहे, ही नळी मी तुम्हाला पहिले पण दाखवली होती मागच्या व्हिडिओमध्ये। तो जो जुगाडचा व्हिडिओ आपण बनवला होता खत सोडायचा, त्याच्यावर तुमचा प्रतिसाद खूप चांगला होता, धन्यवाद। आता परत हा एक नवीन जुगाड दाखवतो, जर आवडला तर लाईक करा। बघा, आता ही नळी आहे, ही नळी जी आहे तर रॅली पंपाला आपण पाण्यासाठी यूज करतो। किती MM असेल, मला वाटतं 12 नाही तर 12 असायला पाहिजे असं वाटतं मला। म्हणजे ही जी आपली नळी असते समजा पिचकारीची, त्याच साईजची नळी आहे, फक्त ही नरममध्ये येते। हा हे जे फिल्टर लावलेलं आहे समोर, जे आपण खत वगैरे सोडतो तर त्याच्यातली जी घाण आहे ती घाण मोटरीत फसू नये म्हणून आपण तो फिल्टर लावलेला आहे समोर। आपण आता टाक्यात त्याला टाकून दिलेलं आहे। ही नळी आहे, ही नळी जी आहे तर आपण मोटरचा जो इनलाईट इकडचं हे असतं त्याला लावू। त्याच्यानंतर दोन्ही वायर या गाठ्याला जोडू। हे चालू केलं का इकडचं खत जे आहे तर पूर्ण हे ठिबकद्वारे इकडं जाईल। आणि बघा, आपण सगळं हे जो बांबू पाईप येतो आपला विहिरीतला दोनचा, बोरचा आपल्या बोरवर चालू आहे सगळं। हे बोरचा पाईप उरलेला असतो आपला, खराब झाला का त्याच्यावरच आम्ही ठिबक करून जातो। हे ठिबक करायचं जुगाड तुम्हाला कसं काय वाटलं ते कमेंटमध्ये कळवा मित्रांनो। बघा, इथं कनेक्शन असं केलेलं आहे, 2.5ची पाईपलाईन आहे। 2.5च्या पाईपलाईनमधून 2.5चा तोंड घेऊन टी बसवून कनेक्टर लावून इथं रिड्युसर बसवलेलं आहे। रिड्युसर लावून मग हा पाईप त्याला अटॅच केलेला आहे। रिड्युसर म्हणजे ते काय म्हणतो आपण, निप्पल। हे बघा, समोर ऊस आहे, इकडे वरती ऊस आहे। या मक्काला आज आपण K44 सोडणार आहे। K44 जर तुम्ही वापरला असेल तर त्याचा रिझल्ट कसा आहे मला सांगा मित्रांनो। आता मी आहे ना एक काम करतो, पहिली ही नळी जोडून घेतो, पुढं व्हिडिओला परत कंटिन्यू करू। बघा, आता ही नळी पण जोडून घेतली मी। त्याच्यानंतर हे कनेक्शन मी जोडून घेतले इकडं। हा जो आउटलेटचा पाईप आहे तुम्हाला प्रेशर दाखवायचा प्रयत्न करतो मी। पाय लावतो याला, हा जो बटन आहे बटनला चालू करतो। बघा, इकडं कनेक्शन असं केलेलं आहे, लाल वायराला हे बटन बसवलेलं आहे मध्ये। इकडं चाललं आहे, डबल मोटरी आहे, प्रेशर बघा। या जुगाडनं आज आपण खत सोडणार आहे। बघून घ्या कसं काय सिस्टम आहे। फिल्टर बसून नळी याच्यात टाकलेली आहे, त्याच्यातून ही नळी इथं आली, मोटरीतून घेऊन हे पाणी पुढं आपण या तोटीत जोडून देणार आहे। या तोटीत बघा एक असं कनेक्शन आहे। पण एकदा एक काम करतो, याला थोडं बंद करतो। खत कालून घेतो मित्रांनो मी। आता मी म्हटलं तर खरं समजा खत कालून घेतो, पण खत कालवायला ना डबा खोलायला माझं जवळ काहीच नव्हतं। स्क्रूड्रायव्हरला उघडलं, कारण की ते मधलं निप्पल उघडत नाही त्याचं झाकण। स्क्रूड्रायव्हर आणायला गेलो होतो। बघा, ही मक्का आहे, अशी कणसं आहे। तो समोर डोंगर दिसतोय का, तिकडून आहे ना जंगली प्राणी येत्या, तर आमच्याकडे साळ येते बघा, त्याच्यासाठी हा जाळा लावलेला आहे। ही जी साळ आहे ना, तर साळ भरपूर नुकसान करते। साळ म्हणजे जी काट्यावाली असते बघा,
मी तुम्हाला दाखवतो मध्ये तिनं किती नुकसान केलेलं आहे. जी काट्यावाली साळ असते बघा, बघा ती कशी नुकसान करते. मक्काचं इथून थोडंसं खोडाला कतरलं ते ना खाली, मग एकाने आडवं पडलं का आडवं पडल्यावर त्याला अशी खाऊन घेते. असं तिनं भरपूर केलेलं आहे इकडे बघा, तुम्हाला दाखवतो मी. हे झाकण खोलत नव्हतं. मग K44 याच्यात कॉन्टेंट आहे बघा, नायट्रोजन 5% आणि पोटॅशियम ऑक्साईड 44%. K44 म्हणून आहे. याला मक्काच्या कणसात दाणे भरपूर भरून जाते, समजा शेंडापर्यंत टोकापर्यंत दाणे भरून जाते. लिक्विडमध्ये येतं. 1 लिटरची बॉटल आहे, पण हिचं वजन आहे 1640 ग्रॅम. 1.5 किलोच्या वर वजन आहे हिचं. एकरी 2 लिटर सोडायचं प्रमाण आहे. आपल्या इकडं ऊसाला पण जात आहे आणि मक्काला पण, त्याच्यामुळे आपण 1 लिटर सोडून देतो. इकडं अर्धा एकराचा प्लॉट आहे, त्याच्यातून मक्का थोडीच लावलेली आपण. आता अडचण अशी आहे, खत काढून घेतलं आणि लाईट चालली गेली. शेतकऱ्याची म्हणजे अडचण एक नाही, कधी काय तर कधी काय. आता मी खत काढून घेतलं, सगळं काही झालं, आता लाईट चालली गेली. परत लाईट व्यवस्थेवर थांबावं लागेल, मग परत पुढं व्हिडिओ बनवू आपण. बघतो मी काय, आता लाईट येईलच थोड्या वेळानं. एखादा ड्यू गेला असेल, काहीतरी फ्यूज वगैरे उडाला असेल डीपीवरून, तोपर्यंत तुम्हाला हे साळीचं हे दाखवतो मी. जर कधी त्याचा काही उपाय असेल तुमच्याजवळ तर कमेंटमध्ये कळवा मित्रांनो, कारण की काय नुकसान खूप करते बघा. दररोज 2-3 ओझे कापून नेतो इकडून. हे बघा, चला तर मित्रांनो, लाईट आली, मोटर चालू केली मी. बघा याला मी हलवलं बी नव्हतं, तरी पण पूर्ण पाणी ढवळं झालेलं आहे. याला थोडंसं ढवळून घेतो. आता हे बघा कनेक्शन असं आहे, इकडून हे फिल्टरवाळी नळी, फिल्टर बसवलेलं आहे याला. ही नळी इथून अशी आली, इथून अशी मोटरीला गेली. मोटरीचा आउटलेट जो पाईप आहे तो आपण या तोटीत बसून टाकला. या मोटरीचं कनेक्शन पहिले पण दाखवलं मी तुम्हाला. प्लसला प्लस लावलेलं आहे, मायनसला निळं लावून डायरेक्ट केलेलं आहे. मध्ये बटन बसवलेलं आहे. तर काय करतो, तोटी चालू करतो पहिले, नाही तर मग नळी निघून जाईल. ती तोटी चालू केली, बटन चालू करतो. आपलं खत आता जायला लागलं. तुम्हाला दाखवतो ही टाकी किती फास्ट खाली होती बघा. आता बघा मित्रांनो, जुगाड कसा आहे, कसं काय वाटला तुम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि डबल मोटर असल्यामुळं प्रेशर पण चांगलं आहे आणि जास्त काही समजा हे नाही आहे. एक कॅरेट घेतो मी, कॅरेटमध्ये गट्टा काढून घेतो पिचकरीतला. ही एक जुनी पिचकरी होती भंगारमध्ये, त्याची मोटर काढून घेतली. हीच ती नळी जी आपण डायरेक्ट पिचकरीमध्ये जोडून हे करायचो, ती सिंगल मोटरीची पिचकरी होती माझ्याजवळ. त्याच्यामुळे मग डबल मोटरीची एक जुनी पिचकरी पडलेली होती, तिच्यातून ही काढून घेतली. एका कॅरेटमध्ये गट्टा, मोटर
ही नळी हे सगळं जमा करून मी घेऊन येतो इथं. हे सगळं ठेवून दिलं इथं असं व्यवस्थित. अशी नळी जोडून दिली, खत कालवून घेतलं, सोडून दिलं. हे बघा किती लवकर, किती 2 मिनटं झाले व्हिडिओ. आता हा जो ही जी क्लिप हिला चालू करून टाकी किती फास्ट खाली होती बघा. मित्रांनो, साळीचा उपाय मला कमेंटमध्ये कळवा. आणि हे जे K44 आहे हे जर तुम्ही वापरला असेल याच्या आधी तर याचा रिझल्ट कसा आहे ते देखील कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो ते पण कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.